ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते तुम्ही सर्व आनंदात असाल. आणि जर का नसाल तर आजची ही कथा फक्त तुमच्यासाठी आणली आहे. कारण ही कथा शेवटपर्यंत ऐकल्यास सर्व दुःख नष्ट होतात. मनात जी कोणती इच्छा मनोकामना असते ती पूर्ण होते. श्रावण महिना हा महादेवांची पूजा आराधना करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा महिना महादेवांची कथा ऐकल्याने त्यांचे पूजन केल्याने आपल्याला इच्छित फळ प्राप्त होते. त्यामुळे ही कथा वगळण्याचा प्रयत्न करू नका. शेवटपर्यंत ऐका. वगळल्यास तुम्ही तुमच्यासाठी असलेले महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता. कथा आवडल्यास कथेला मनापासून एक लाईक करा. आणि तुम्ही शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. स्वामींचा जयघोष करायला विसरू नका. भाग्यवंत ठराल. जास्त विलंब न करता कथेला सुरुवात करूया. ही एक भगवान शिवाची सत्य कथा आहे, जी खूपच सुंदर आणि चमत्कारिक कथा आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे, मन लावून शेवटपर्यंत ऐका. एकदा एक शिवभक्त आपल्या गावातून केदारनाथ धामाच्या प्रवासाला निघाला. पूर्वी जाण्या येण्यास जास्त सोयी नसल्यामुळे तो पायी निघाला. वाटेत जो कोणी भेटला तो केदारनाथची दिशा विचारत विचारत जात असे. तो मनातल्या मनात भगवान शंकराचे ध्यान करत राहिला. त्याला चालत असताना महिने उलटले. शेवटी एके दिवशी तो केदारनाथ धामला पोहोचला. केदारनाथ मध्ये मंदिराचे दरवाजे 6 महिने उघडतात आणि 6 महिने बंद असतात. मंदिराचे दरवाजे बंद होत असतानाच तो तेथे पोहोचला. पंडितजींना प्रार्थना केली, कृपया दरवाजे उघडा आणि मला परमेश्वराचे दर्शन घेऊ द्या. पण तिथला नियम असा आहे की एकदा दरवाजा बंद झाला की पुन्हा उघडत नाही. नियम हा नियम असतो. तो खूप रडला. भगवान शिवांची वारंवार आठवण करून दिली की प्रभू मला एकदाच दाखव. तो सर्वांना प्रार्थना करत होता, पण कोणी ऐकले नाही. पंडितजी म्हणाले, आता येथे 6 महिन्यांनी या. येथे दरवाजे 6 महिन्याने उघडतील. येथे 6 महिने बर्फ आणि थंडी असते. आणि सगळे तेथून निघून गेले. तो तेथेच रडत राहिला. रडत रडत रात्र पडून गेली आणि आजूबाजूला अंधार पडला. पण त्याला आपल्या शिवावर विश्वास होता की तो आपल्याला नक्कीच आशीर्वाद देईल. बरेच दिवस चालल्यामुळे त्याला खूप भूक आणि तहान लागली होती. त्याला कोणीतरी येत असल्याची जाणीव झाली. एक संन्यासी बाबा त्याच्याकडे येताना दिसला. तो संन्यासी बाबा त्याच्या जवळ येऊन बसला. संन्यासी बाबाने त्याला विचारले, बेटा तू कुठून आलास? त्याने संपूर्ण कथा त्या संन्यासी बाबाला सांगितली आणि म्हणाले, बाबाजी माझे येथे येणे व्यर्थ गेले. तेव्हा बाबाजींनी त्याला समजावून सांगितले आणि जेवणही दिले. आणि मग बाबा बराच वेळ त्याच्याशी बोलत राहिला. बाबाजींना त्याची दया आली. तो म्हणाला, बेटा मला वाटतं की सकाळी मंदिर नक्कीच उघडेल आणि तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. महादेवाचे दर्शन तुम्हाला नक्कीच होतील. बोलता बोलता या भक्ताला कधी झोप लागली ते कळालेच नाही. सूर्याच्या मध्यम प्रकाशाने भक्ताचे डोळे उघडले. त्याने बाबांना इकडे तिकडे पाहिलं, पण तो कोठेच नव्हता. काही समजण्याआधीच त्यांनी पंडितजींना त्यांचे संपूर्ण ग्रुप सोबत येताना पाहिले. त्याने पंडितजींना प्रणाम केला आणि म्हणाले, काल तुम्ही म्हणाले होते की 6 महिन्याने मंदिर उघडेल आणि दरम्यान येथे कोणी येणार नाही, पण तुम्ही सकाळीच आलात. पंडितजींनी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले, ओळखण्याचा प्रयत्न केला आणि विचारले, मंदिराचे दरवाजे बंद असताना आलेला तूच होतास का? ज्याला मी भेटलो 6 महिने उलटून गेल्यावर तू परत आलास?
तो माणूस आश्चर्याने म्हणाला, नाही, मी कुठेही गेलो नाही. मी तुला कालच भेटलो. मी रात्री येथेच झोपलो. मी कुठेही गेलो नव्हतो. पंडितजीच्या आश्चर्याची सीमा नव्हती. तो म्हणाला, पण मी 6 महिन्यापूर्वी मंदिर बंद करून निघून गेलो होतो आणि आज 6 महिन्याने परत आलो आहे. तुम्ही 6 महिने येथे कसे टिकणार? पंडितजी आणि सारी मंडळी हादरली. एवढ्या थंडीत एकटा माणूस 6 महिने कसा जगू शकतो? तेव्हा भक्ताने त्यांना संन्यासी बाबांसोबतची भेट आणि त्यांच्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. एक संन्यासी आला होता. तो उंच होता, लांब केसांचा होता. एका हातात त्रिशूल होता आणि दुसऱ्या हातात डमरू होता. तो मृगाच्या पोशाखात होता. पंडितजी आणि सर्वजण त्याच्या पाया पडले. ते म्हणाले, आयुष्य वेचले, पण परमेश्वराचे आम्हाला दर्शन झाले नाही. तुम्ही खरे भक्त आहात. तुम्ही भगवान शिवाचे प्रत्यक्ष दर्शन घेतले आहे. त्यांनी योग मायेने तुमच्या 6 महिन्याचे एक रात्रीत रूपांतर केले. काळखंड हे सर्व तुमच्या शुद्ध मनाने आणि विश्वासामुळे घडले आहे. मित्रांनो, या कथेने तुम्हाला समजले असेलच, जर का आपण देवावर तुम्ही पूर्ण मनाने विश्वास ठेवला, प्रेम केलं, तर देव तुमच्यासाठी काहीही करू शकतो. जे मोठ्या पंडित आणि विद्वानांनाही जमणार नाही, ते तुम्ही मिळवू शकता. फक्त देवावरती, परमेश्वरावरती आपले दृढ विश्वास, मनापासून प्रेम पाहिजे. मग सगळं काही साध्य होतं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. ही कथा तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल, कोणीतरी चांगल्या मार्गाला लागेल, कुणाचे कल्याण होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल. म्हणून तुमच्या प्रियजनांना ही कथा शेअर करायला विसरू नका. नक्कीच शेअर करा. आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा, चांगल्या मनोकामना पूर्ण हो, हीच महादेवांचरणी, स्वामींचरणी प्रार्थना. नमामि शंकर शिवामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.